डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत. सत्याग्रह तहकूब करण्यासाठी जे पृष्ठ हिंदू लोक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्य लोकांस घेऊ देत नाहीत त्यांच्या विरुद्ध सत्याग्रह करण्याकरिता ही सभा बोलविण्यात आली असता त्याच पृष्ठ हिंदूंनी सरकारची पाठ रिघून आयत्या वेळी दिवाणी कोर्टाचा तात्पुरता मनाई हुकूम अस्पृश्य वर्गाच्या विरुद्ध मिळविल्यामुळे या सभेस सरकार विरुद्ध सत्याग्रह करण्याचा प्रसंग आणला. ही गोष्ट ध्यानात घेऊन आणि मेहरबान कलेक्टर साहेबांनी आपल्या भाषणात या बाबतीत सरकारचा दुराग्रह नसून समान हक्काकरिता अस्पृश्यांनी चालविलेल्या झगड्यास सरकारची पूर्ण सहानुभूती आहे असे भर सभेत दिलेले आश्वासन याचा विचार करून ही परिषद दिवाणी दाव्याचा निकाल होईपर्यंत सत्याग्रह तहकूब करीत आहे असा ठराव पारित झाला. 18. मनुस्मृतीचा दहनविधी म्हणजे विषमता दहन. विषमतेच्या विचाराचे उच्चाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या 25 डिसेंबर 1927च्या भाषणात राष्ट्रहितासाठी हिंदू समाजातील विषमतेवर आधारित समाजरचना नष्ट करून एक वर्णत्व व समता या दोन तत्वाच्या पायावर केली पाहिजे या समतेच्या विचाराची पेरणी केली. मानवाधिकार जाहीरनामा मांडला व या जाहीरनाम्यातील कलमाप्रमाणे सर्व विषमतामूलक बाबींचा त्याग करण्यासाठी विषमतामूलक मनुस्मृती ग्रंथाचा दहनविधी निश्चित केला. अस्पृश्यांची प्रगती खुंटवण्यासाठी व त्यांना सर्व मानवतेचे अधिकार नाकारणारे अनेक श्लोक नियम देणारी मनुस्मृती त्यातील विषमता निर्माण करणाऱ्या सर्व श्लोकांचे दहन करण्यात आले. मनुस्मृती ग्रंथाची एक प्रत जाळली म्हणजे आता ती कुठेच असणार नाही असे नव्हते. डॉक्टर बाबासाहेबांना मनुस्मृतीत असणारी विषमता विचाराचे तत्वे मूलतः नष्ट करून राज्यव्यवस्था व समाजव्यवस्था समतेच्या पायावर निर्माण करावयाची होती. म्हणून मनुस्मृतीचे दहन केले आणि भारत राष्ट्राला संविधान प्रदान करून भारत राष्ट्र अखंड व सर्वश्रुती या धर्मग्रंथातील विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या तरतुदीचे समूळ उच्चाटन केले. 4. मानवाधिकार कायदेशीर लढाई संक्षिप्त माहिती. 1. प्रतिवादी डॉक्टर B.R. आंबेडकर व इतर दाव्यात हजर. प्रतिवादी डॉक्टर B.R. आंबेडकर आणि शिवतरकर सीताराम हे रे मून 405/27 मध्ये D.M. वैद्य या वकिलांमार्फत हजर झाले. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनीही प्रतिवादीकरिता वकीलपत्र दाखल केले. प्रतिवादी क्रमांक 1, 2, 3 आणि 5 हे दिनांक 12 जानेवारी 1928 रोजी न्यायालयात हजर झाले व मनाई हुकुमाच्या अर्जावर म्हणणे दाखल करण्यास मुदत घेतली. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.